समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने शिरोळ पंचायत समिती समोर महिला सदस्यांचे उपोषण। शिरोळ पंचायत समिती 15व्या वित्त आयोगामधून मिळणाऱ्या निधीमध्ये विरोधी पक्षाला निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याने महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले। गट विकास अधिकारी विजय कुमार परीट यांनी पंचायत समिती विकास आराखड्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले। यामध्ये पंचायत समिती सदस्या सौ नीलम मेत्रे नांदणी, सौ दीपाली होगले दानोळी, सौ ज्योती कांबळे कोथळी, सौ राजश्री मानकापुरे गणेशवाडी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन 15वे वित्त आयोग निधी सर्व सदस्यांना समान मिळण्याबाबत मागणी केली होती। या प्रश्नी पूर्वी ठोस उत्तर न मिळाल्यास ऑगस्ट 15 रोजी उपोषण करण्याचा इशारा देऊनही निर्णय न झाल्याने महाविकास आघाडीच्या सर्वच पंचायत समिती महिला सदस्यांनी आज उपोषण सुरू केले होते। सकारात्मक चर्चेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाने 15वा वित्त आयोग सन 2022 ते 2023 ते 2025 ते 2026 अखेर पंचायत समिती स्तरावरील आराखडा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। केंद्र शासनाने राज्यासाठी निधी वितरित करताना सदर निधीची परिगणना सन 2011च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषावर केली आहे। या निकषाला अधीन राहून पंचायत समिती सभा पंचायत समिती विकास आराखड्यास अंतिम मान्यता देईल। त्यानंतर प्रशासन त्या आराखड्याची अंमलबजावणी करेल। याप्रमाणे कार्यवाही करून पंचायत समिती शिरोळचा विकास आराखडा केला जाईल अशा आशयाचे पत्र दिले। उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले। यावेळी सचिन शिंदे, युनुस पटेल, दानोळी जप सदस्य नंदिनी कांबळे, टाकावडे जीप सदस्या सौ अर्चना चौगुले, जांभळी सरपंच सौ अनुजा कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम।